होणार। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूने महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेनं पसंती दिली नाही। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम। 2016 पासून भाजपची पकड। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन। लेफ्टच्या हातून केरळम निसटलं। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। सततच्या पराभवात केरळममधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। अँटी इन्कम्बन्सीचा फटका डाव्यांना बसलाय। केरळमच्या मतदारांनी नवं सरकार निवडलंय। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। भाजपचा केरळममध्ये एकही आमदार नव्हता, यावेळी खातं उघडलंय। पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक हुकली आहे।